नमस्कार. आपण त्रिगुणांच्या अध्यायाचा म्हणजे 14व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकाचा आज विचार करणार आहोत. आपण गेल्या शुक्रवारी रजोगुणी माणूस कसा असतो, त्याची लक्षणं कोणती असतात त्याचा अभ्यास केला होता. सत्वगुण सांगून झाला आहे. आज तमोगुणी माणसाची लक्षणं सांगायची. लक्षणं ऐकता ऐकता असं आपल्याला वाटेल आपण काही तमोगुणी नाही आहोत बरं का. पण अगदी बारकाईनं विचार केला तर कधी कधी आपण तमोगुणी असतो आणि तोही तमोगुण आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीचा विचार आजच्या माऊलींच्या ओव्या वाचता वाचता आपल्या मनात येईल. 13वा श्लोक आहे, अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच. संस्कृतमध्ये एवच असलं ना की इत्यादी असा त्याचा अर्थ. आता दिलाय फक्त अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह. याच्या पुढे अशा तऱ्हेचे असणारे सगळे, म्हणजे त्याच्यात दासबोधात सांगितल्याप्रमाणे आळस आला, निद्रा आली, सगळं त्याच्यात आलं. तमस्येतारी जायंते विवृद्धे कुरुनंदन. हे अर्जुना, हे कुरुनंदना, मी आता तुला तमोगुणाचं सांगणार आहे लक्षणं. अप्रकाश हा म्हटलं आहे. अप्रकाश हा म्हणजे त्याला काळोख आहे, प्रकाशाच्या उलट असं. पण काळोख कसला तर विचारांचा आहे, म्हणजे त्याला समजेनच होतं. तमोगुणी माणसाला नेमकं काय आहे हे कळतच नाही, लक्षातच येत नाही, नेमकेपणा कळत नाही, म्हणजे चांगलं काय ते कळत नाही. म्हणून त्याला अप्रकाश हा असं लक्षात म्हटलं की आजूबाजूला चाललेल्या गोष्टीमध्ये नेमकेपणा काय आहे, योग्य काय आहे ते त्याला कळत नाही. दुसरं अप्रवृत्तिश्च, जे करायला हवं त्याच्याकडे त्याची प्रवृत्ती नसते. योग्य काय आहे ते आधी कळतच नाही, त्यामुळे मग प्रवृत्ती होणारच. कळतच नाही त्यामुळे योग्य काय ते केलं जात नाही. आणि करू नये असं पण वाटतं, म्हणजे आधी तर कळत नाही, करावंसं वाटतही नाही आणि काय करायचं तेच माहिती नाही. त्यात पुन्हा प्रमाद होतात, म्हणजे चुका होतात, अपराध घडतात आणि साध्या साध्या चुकांनी चांगल्या मोठ्या घोड चुका होतात. बरं, अशा त्या चुका होत आहेत हेही त्याला कळत नाही, म्हणजे आपण चुकीचं वागतो आहोत याची त्याला काही म्हणजे त्याला कळतच नाही. असं ह्या तमोगुणी माणसाचं सगळं असतं. भगवंतांनी कुरुनंदन अर्जुनाला म्हटलं आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की काही वेळा कुळाचा उल्लेख करून भगवंत सांगतोय, कुरुकुळात जन्माला आलेल्या अर्जुना, चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे असं म्हणायचं आहे. आणि मग आपल्या लक्षात येतं की अहो, कौरव पण त्याच कुळातले आहेत. मग याचा अर्थ कुळात जन्माला आला असला तरी पूर्वीच्या जन्मामध्ये आपण काय घेऊन आला आहे त्यावर आपला गुण ठरतो. आणि दुर्योधनाच्या बाबतीत आपण अनेकदा याचा उल्लेख केलेला आहे की दुर्योधन स्वतःच सांगतो की काय योग्य आहे, काय चांगलं आहे ते मला कळतं, पण ते करण्याची बुद्धी मला होत नाही. आणि काय वाईट आहे तेही मला कळतं, पण तेच मला करावंसं वाटतं. तर ही जी प्रवृत्ती आहे ती तमोगुणाची, तुष्ट माणसाची आहे. त्याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. तमसी विवृद्धे, विवृद्धे म्हणजे वाढतं. तो तमोगुण वाढला की मग ह्याचं अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह इत्यादी सगळ्या, म्हणजे त्याला जोडून मगाशी मी म्हटलं तसं की मग आळस येतो, निद्रा येते, चुकीच्या गोष्टी घडतात, असं सगळं घडत असतं. आता जर का एकीकडे आपण अर्जुनाचा रुजू स्वभाव, एकंदर अर्जुनाचं वागणं, बोलणं, भगवंतावर असणारी त्याची निष्ठा असा सगळा विचार करतो आहे, पण तरी देखील तिन्ही गुणांची लक्षणं सांगताना भगवंतांनी तमोगुणाची लक्षणं पण अर्जुनाला सांगितली. त्याच्या मागे काय असेल की खरंच आहे की असा तू नाही आहेस, असं असताही कामा नाही, पण तरी देखील तमोगुण असा वाढतो कधी याचा विचार ते करतात. आपण एक एक तमोगुणाचं लक्षण आहे त्याचा विचार करणार आहोत. माऊलींनी पण आपल्याला त्याच्या उदाहरणांसकट पटवून दिलेलं आहे. आपल्याला इथे पहिला शब्द तरी अप्रकाशा म्हटला, म्हणजे बुद्धी विवेक हा त्याच्याजवळ नसतो. शेवटी एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं, एखादी गोष्ट समजणं, याच्यामध्ये ह्याच्यासाठी बुद्धीचा प्रकाश असावा लागतो, काहीतरी बुद्धी असावी लागते, विवेक असावा लागतो, योग्य का अयोग्य कळायला लागतं. याच्याजवळ ते नसतं. उलटाच काहीतरी विपरीत विचार तो करतो. म्हणून त्याला असं म्हटलं आहे. बरं, नीतीला अनितीला धरून ते तरी वागणं असायला हवं, तेही नसतं. तो चांगल्या गोष्टीलाच पाप किंवा पापालाच चांगली गोष्ट असं ठरवतो. अशासाठी अप्रकाश हा शब्द वापरलेला आहे. माऊलींच्या ओव्यांच्या वेळेला तो अधिक स्पष्ट होईल. अप्रवृत्ती शब्द वापरला आहे गीतेमध्ये, म्हणजे कोणतंही कर्म करण्याची इच्छाच त्याला नाही आहे. अप्रवृत्ती
इच्छाच होत नाही, प्रवृत्तीच नाही काम करण्याची, काहीतरी करायची, काहीतरी उत्साह दाखवण्याची, त्याची प्रवृत्तीच नसते. म्हणजे नुसतं आळसात पडून राहणं, काहीही न करता राहणं. आपल्या लहानपणी जांभूळ लोट्या गोष्ट आपण ऐकले ना, आपण हे नातवंडांना सांगतो. असा आळशी माणूस म्हणजे तमोगुणी माणूस आहे. बरं, हा जो अप्रवृत्ती म्हटला ना, म्हणजे त्याची ना काम टाळण्याकडे पण प्रवृत्ती असते. म्हणजे आधी करायचं नसतंच, आळसातच झोपायचं असतं. जेवढं म्हणून टाळता येईल, म्हणजे आत्ताच करायला हवं आहे का, मीच करायला हवं आहे का, नाही केलं तर मोठं काय होणार आहे, कुठून तरी फलाणी कारणं समजून करायचं नाही, अशा पद्धतीचा हा अप्रवृत्ती असतो. म्हणजे ढकलाढकली, आजचं उद्यावर बघू, शक्यतो करायचं नाही, इकडेच हे असतं. आणि अगदी नाईलाजानी ते करावं लागलं तर ते कसं तरी केलं जातं. मग त्याच्यात परफेक्शन येत नाही, नीटपणाने ते काम केलं जात नाही, स्वतः त्याच्यात रस घेऊन काम केलेलं नसतं, त्यामुळे ते नीटपणाने होतही नाही. तिसरं, प्रमाद घडतात, चुका घडतात. कसं तरी काहीतरी केल्यानंतर स्वाभाविकच आहे, मग चुकीचं होणार. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी व्यवस्थित केली तरच ती व्यवस्थित होते. त्यामुळे आपल्या कामामध्ये नीटनेटकेपणा नाही, त्या आपल्या कर्तव्याबद्दलचा सुद्धा त्याला काही विधिनिषेध नाही, असा तो असतो. त्यामुळे आवश्यक आहे, करायलाच पाहिजे आहे, तिथेही तो चुका करतो, नको ते करत बसतो. आपल्या हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे हे त्याला कळत नाही. अशा सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपण काही या तमोगुणाच्या लक्षणामध्ये नाही आहोत. आपण उत्साहाने नीटनेटकी व्यवस्थित प्रत्येक गोष्ट करतोच. त्यामुळे आपल्याला तमोगुणाची जी काही लक्षणं दिली आहेत ती आपल्याजवळ खरं म्हणजे नाही आहेत. प्रमादामध्ये चुका तो करतो, ठीक आहे, पण त्या चुकांचा अभिमान बाळगतो, किंवा मी चुकलो आहे असं तो मान्यच करायला तयार होत नाही. एकदा झालेली चूक आहे, पुन्हा झाली नाही तर त्या माणसाजवळ काहीतरी विवेक विचार आहे असं आपल्याला म्हणता येईल. तमोगुणी जो आहे तो प्रत्येक वेळेला नवीन नवीन चुका करतो, पहिल्या चुका पण करतो. असं असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा ज्याला अगदी म्हणजे अपयशीच अशा पद्धतीचं ह्याचं वागणं असतं. अत्यंत म्हणजे सगळ्याचा मोह मात्र असतो. एखादी गोष्ट जशी आहे तशी त्याला नीटपणे समजत नाही, समजली किंवा कोणाकडून तरी ती समजून घ्यावी असंही त्याला वाटत नाही. काहीतरी चुकीचंच करणं किंवा काहीतरी विपरीत करणं हेच त्याला होतं. आळस वाढलेलाच असतो. खूप सगळ्या अशाच गोष्टी, निद्रा, अगदी दासबोध आपल्या सगळ्या मूर्ख लक्षणं, मूर्ख लक्षणांचा विचार केला तर ह्या सगळ्याची एकत्रितरित्या या एका श्लोकामधल्या मध्ये तमोगुणामध्ये भगवंतांनी त्यांना टाकून दिलेलं आहे. आता मराठे काकांनी या श्लोकाचं निरूपण करताना आपल्याला एखादीच गोष्ट, पण एखाद्याच गोष्टीमध्ये सत्वगुणी विचार कसा करतो, रजोगुणी विचार कसा करतो आणि तमोगुणी विचार कसा करतो याची एक आठवण दिली. त्यामुळे फक्त त्याचा विचार आपण करूया, नाही तर आपल्याला आता कळलं आहे तमोगुणी माणूस म्हणजे फार काही त्याच्याबद्दलचा विचार करण्याची आवश्यकता नाही. ते तसं असणंच चुकीचं आहे. आणि आपण ज्या अर्थी गीतेचा अभ्यास करतो आहोत त्या अर्थी आपल्याजवळ काही लक्षणं नाही आहेत. त्यामुळे खरं तर या श्लोकाचा एक आपला गीतेतला श्लोक म्हणून माहिती एवढंच, पण बाकी त्याच्याशी काही आपली आवश्यकता नाही. पण मराठे काकांनी एक श्लोक घेतला, गीतेतलाच घेतला. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हा समजा श्लोक आहे. तर या श्लोकाचा अर्थ रजोगुणी माणूस कसा करेल, तमोगुणी माणूस कसा करेल आणि सत्वगुणी माणूस कसा करेल, म्हणजे समोरच्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्या तिघांचा कसा असतो हे सांगण्यासाठी आपल्याला दुसऱ्या अध्यायातला हा 69वा श्लोक आहे. आणि या श्लोकाकडे जर अगदी शब्दशः अर्थ पाहायचा म्हटला तर शब्दशः अर्थ काय आहे, या निशा सर्वभूतानां, सगळे सर्व भूतमात्र जेव्हा झोपलेले असतात तेव्हा हा जो स्थितप्रज्ञ आहे तो स्थितप्रज्ञ म्हणजे तो योगी जागा असतो. शब्दशः अर्थ बघायला गेलं तर सर्व माणसांची जी रात्र असते तेव्हा या स्थितप्रज्ञाची तो जागा असतो, त्याचा दिवस असतो. किंवा जेव्हा सर्व मात्र साम जागृती भूतानी, सर्व भूतमात्र जागे असतात तेव्हा हा स्थितप्रज्ञ मुनी, हा स्थितप्रज्ञ योगी झोपलेला असतो. हा अगदी सरळ शब्दशः अर्थ ज्याला म्हणतो तसा आहे. आता सत्वगुणी जो माणूस आहे त्याला हा शब्दांचा अर्थ की कळणार नाही अशातला भाग नाही आहे. सरळ जो शब्दांचा अर्थ त्याला कळलेला आहे, परंतु त्याला सत्वगुणी माणसाला या सगळ्या श्लोकांमधल्या शब्दांच्या अर्थाबरोबर खरा अर्थ काय आहे, सूक्ष्म अर्थ काय आहे तोही कळतो. त्याच्या लक्षात येतं जे लोक विषयासक्त आहेत, सर्व भूतमात्र म्हटलं आहे पण सर्व भूतमात्र म्हणजे त्याच्यात विषयासक्तांबद्दल बोलायचं आहे की जे असे आसक्ते आहेत, विषयांची आसक्ती ज्यांना आहे
ते त्याला आपण कोण, परमेश्वर म्हणजे कोण, किंवा आपलं या भगवंताशी नातं काय आहे, या सगळ्या विषयांबद्दल अज्ञान असतं. जे विषयासक्त असतात ते तुमचं सगळं दासबोध ज्ञानेश्वरी ठेवा बाबा बाजूला, आज काही त्या विषयावर नको. असं सगळं मैत्रिणी जरा गप्पा मला एकत्र आल्या तर आपल्याला म्हणतात, कारण त्यांना विषयांमध्ये गोडी असते. मग नाटक, सिनेमा, गाणी, आणखीन काही साड्या, या विषयावर त्याला बोलायला खूप आवडतं. परंतु हे आज तुझं हे ज्ञानेश्वरी दासबोध वगैरे काही नको. हां, तर रजोगुणी माणसाचं असं असतं की त्याला त्याच्या आवडीच्या विषयांमध्ये बोलायचं असतं, पण पारमार्थिक गोष्टींमध्ये त्याला काही रस नसतो. सत्वगुणी माणूस ह्या श्लोकाकडे बघताना नुसता शब्दांचा अर्थ पाहणार नाही, तर हे विषयासक्त लोक परमेश्वर म्हणजे काय, परमतत्व म्हणजे काय, परमेश्वराशी आपलं नातं काय, यासंबंधी अज्ञानी असणाऱ्या लोकांबद्दल ते म्हणतात. आणि म्हणून त्यांनी झोपलेलं असं म्हटलं आहे. झोपलेलं आहे तसं अज्ञानी, विषयासक्त माणसं या विषयामध्ये अज्ञानी असतात. याचा अर्थ त्यांची ती रात्र असते. आणि जो ज्ञानी आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, त्याला मात्र हा विषय, आपण कोण आहोत, आपण कुठून आलेलो आहोत, आणि हे सगळं जग म्हणजे काय, हे जग कोणी निर्माण केलेलं आहे, हा परमेश्वर म्हणजे नेमका कोण आहे, मग ब्रह्मा विष्णू महेशांनी ही जर सृष्टी निर्माण केली आणि सांभाळली आणि नाश केला, तर मग त्यांना निर्माण कोणी केलं, असे सगळे प्रश्न सत्वगुणी माणसाला पडतात आणि ते सगळे समजून घ्यायचा तो प्रयत्न करतो. आणि मग तो या विषयांमध्ये आसक्त नसतो. त्यामुळे त्याची जी निद्रा, म्हणजे त्याची विषयासक्तामध्ये न अडकणं, ही त्याची निद्रा आहे. असा जो जागृतीचा किंवा निद्रेचा अर्थ दिवस रात्र किंवा विषयासक्त असणं आणि विषयासक्त नसणं, हा शब्दांचा अर्थ आहे, हा सत्वगुणी माणसाला बरोबर कळतो. पण तोच जर रजोगुणी माणूस असेल आणि त्यांनी हा श्लोक वाचला, तर त्याला आपण शब्दांचा अर्थ कळतो. मग शब्दांचा जो स्थूल शब्दार्थांचा म्हणून जो अर्थ आहे तो त्यांनी लक्षात घेतला, तर रजोगुणी माणसाचं थोडं असं असतं की त्याला सूक्ष्म अर्थ, जसं आत्ता सत्वगुणी माणसांनी विचार केला आणि त्याच्याबद्दलचा अर्थ काय असेल असं पाहिलं, हे सगळं रजोगुणी माणसाला कदाचित नाही कळणार. पण तो काय करेल की असं नाही की एवढा गीतेतला हा श्लोक आहे, असं कसं म्हणतील की सगळी माणसं झोपतात तेव्हा तो योगी जागा असतो, योगी झोपलेला असतात तेव्हा असं कसं असेल, याच्यामध्ये काहीतरी वेगळं असणार. रजोगुणी माणसाला यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं त्याच्या लक्षात येतो. मग तो निन्या लोकांशी बोलतो, पुस्तकं हुडकतो, वाचतो, शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. हे रजोगुणाचं काम आहे. तर असं स्वस्थ नाही बसत. कदाचित त्याला सत्वगुणाला कळलं तसं त्याला कळणार नाही, पण कळावं अशी त्याची इच्छा नक्की असेल. आणि तमोगुणी जो आहे, तर तमोगुणी त्याला शास्त्रांशी काही लेनदेन नाही आहे, त्याला त्याच्यात इंटरेस्टच नाही आहे. त्यामुळे तो काही पुस्तकं काढणार नाही, तो काही वाचणार नाही, कोणाशी बोलणार नाही. चुकून या श्लोकाशी संबंध त्याचा आलाच आणि त्या श्लोकाचा जो काही शब्दार्थ आहे तो त्यांनी लक्षात घेतला, तर त्या शब्दार्थालाच तो घट्ट पकडून ठेवतो आणि तो म्हणतो बरोबर आहे. सगळी माणसं जर झोपी असतात तेव्हा तो स्थितप्रज्ञ जागा असतो, सर्व माणसं जेव्हा जागी असतात तेव्हा तो स्थितप्रज्ञ झोपलेला असतो. आता याचा अर्थ तो म्हणतो की स्थितप्रज्ञ पण झोपतो, म्हणजे तोही झोपलेला असतो. त्यामुळे मग आम्ही दिवसा पण झोपतो आणि आम्ही रात्री पण झोपतो, असं तो लावेल की आम्ही दिवसा पण झोपा काढतो, टी व्ही बघतो, सिनेमे बघतो, पत्ते खेळतो, आणखीन काही करतो. हा सगळा तमोगुणाचा प्रभाव आहे. एकच श्लोक, पण त्या एका श्लोकाचा अर्थ लावताना हे 3 प्रवृत्तीची 3 माणसं कसं लावतील असं काकांनी आपल्याला छान सोप्या शब्दामध्ये सांगितलं. ते आपल्याला कळलं की आपल्याला 3 गुण म्हणजे काय हे लक्षात येईल. आता माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. 243व्या ओवीपासून आपल्याला पाहायचं आहे. मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती, गिळून ये उन्नती तमोगुण. आपण यापूर्वी पाहिलं आहे, माऊलीने सांगितलं आपल्याला की एखादा गुण जेव्हा वरचढ होतो तेव्हा बाकीचे 2 दबले जातात. या ओवीमध्ये माऊली परत हेच आपल्याला सांगतात, तैसाची पुढती रजसत्व वृत्ती. याच पद्धतीनं रज आणि सत्व यांना दाबून गिळून उन्नती तमोगुण, तमोगुण उन्नत होतो, तमोगुण प्रबळ होतो. सत्व आणि रज दबले जातात आणि स्वाभाविकच म्हणजे सत्व रजाचा जोर कमी होऊन जातो आणि तमोगुणच पुढे येतो. म्हणजे तमापुढे या दोघांचं काही चालत नाही, हे दबले जातात आणि तमोगुण वरचढ ठरतो. तईची जिये लिंगे देहीची सबाह्य सांगे, तिये परिस सांगे श्रोत्रबळे. श्रोत्रबळे म्हणजे अगदी मनापासून ऐक असं त्याला म्हणायचं आहे. तर म्हणे मी आता माऊली सांगतात, मी तुला आता तमोगुणाची लक्षणं सांगणार आहे. तैची जिये लिंगे देहीची सबाह्य सांगे, म्हणजे देहाच्या आत बाह्य, सबाह्य
देहाच्या ठिकाणी आतून किंवा बाहेरून कशा खुणा त्याच्या दिसतात त्या मी तुला सांगणार आहे. त्या तू श्रोत्रबळे अगदी मनापासून अवधान देऊन ऐक. अंतर्बाह्य लक्षणं तमोगुणी माणसाची मी सांगणार आहे आणि ती सगळी तो दिसतो कसा, असतो कसा, वागतो कसा, हे सगळं मी तुला सांगणार आहे. ते तू श्रवण देऊन अवधान देऊन अगदी मनापासून श्रोत्रबळे श्रोत्रांना ताकद दे आणि ऐक मी काय सांगतोय ते, असं माऊली आपल्याला सांगतात. आता तरी होय ऐसे मन जैसे रवी चंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेची. आता सुरुवात झाली तमोगुणी माणसाची लक्षणं माऊली सांगतात. माऊली म्हणतात काय झालं माहिती आहे का, अवस्थेची आहे म्हणजे अमावस्येची रात्र आहे. आता अमावस्येची रात्र म्हणजे काळोखी. चंद्र सूर्य दोघेही जे तेजाचे प्रतिनिधी आहेत ते गैरहजर. तरी होय ऐसे मन जैसे रवी चंद्रहीन. या तमोगुणी माणसाचं मन कसं आहे तर जसं अमावस्येच्या रात्री चंद्राची रजा असते त्यामुळे प्रकाशाचं किरण पण नाही, त्यावेळेला जसं आकाश कसं होऊन जातं, ठप्प होऊन जातं, तसं या तमोगुणी माणसाचं मन ठप्प असतं, मूढ असा तो असतो. म्हणजे हे पहिलं लक्षण. तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचा का गगन अवस्थेची. अमावस्येच्या वेळेला अमावस्येच्या रात्री आकाश जसं प्रकाशहीन ठप्प होऊन गेलेलं असतं तसा हा तमोगुणी माणसाचं मन ठप्प झालेलं असतं, मूढ झालेलं असतं. तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्वस विचाराची भाष हरपेते. असोस याचा अर्थ सगळं संपूर्ण. आधीच्या अमावस्येच्या रात्रीसारखं सांगून झालं, त्याचं मन पण मूढ झालेलं आहे. म्हणजे अमावस्येच्या रात्रीसारखं त्याचं अंतःकरण तमोगुणी माणसाचं अंतःकरण अगदी शून्यवत मूढ झालेलं आहे. आता म्हणतात तैसे अंतर, त्याचं अंतर म्हणजे त्याचं अंतःकरण, हे अंतःकरण सगळ्याच्या सगळं अंतःकरण स्फूर्तिहीन, काही उत्साहच नाही तमोगुणी माणसाला, स्फूर्तिहीन आहे. आणि उद्वस म्हणजे ओसाड आहे. आधीच्या श्लोकात मूढ सांगून झालं आहे, अगदी अमावस्येच्या काळोख्या रात्रीसारखं त्याचं अंतःकरण आहे. आता म्हणतात कुठल्याही प्रकारचा उत्साह नाही, ओसाड असण्यासारखं त्याचं आहे, शून्य स्फूर्तिहीन आहे म्हणजे विचार शून्य आहे. आता मूढच आहे त्यामुळे तमोगुणी माणसाला काही चांगलं सुचण्याचा प्रश्नच नाही. अज्ञानी तमोगुणी माणसाला असं हे सगळं स्फूर्तिहीन त्याचं झालेलं असतं. कुठल्याही कामामध्ये काही त्याला छान आवड नाही, काहीतरी करावं असा उत्साह नाही, असं होतं. आता म्हणजे साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्याला कराव्याशा वाटत नाही, त्याच्या मनात येत नाहीत. आता आपल्याला जे सत्वगुणी माणसाला सारा विवेक करायला सांगितलं माऊलीने ते तर दूरचीच बात, साध्या साध्या गोष्टी पण तो करत नाही, तर सार काय याचं काही शक्यताच नाही. पुढे म्हणतात बुद्धी मेचवेना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठवो देश धडी झाला दिसे. आणखीन तमोगुणी माणसाचं लक्षण सांगतात की ह्या तमोगुणी माणसाची बुद्धी म्हणजे मेचवेना धोंडी, दगडाला पण मागे ठेवेल, धोंडा बरा दगड बरा असा या तमोगुणी माणसाची बुद्धी असते. अगदी एखादा अवघड गणित आपल्या मुलाला अभ्यास करताना नीट सोडवता आलं की अगदी दगड आहेस असं आपण म्हणतो, तसं इथे तमोगुणाला माऊलीने दगड बरा असं माऊली म्हणतात. बुद्धी मेचावेना धोंडी, मेचावेना म्हणजे मागे सारते, त्याची बुद्धी अशी काही दगडासारखी असते की दगडसुद्धा बरा अशी म्हणायची वेळ येते. हा ठायेवरी मवाळी सांडे म्हणजे त्याच्या काय होतं, जरा देखील त्याच्याजवळ मृदूपणाच नाही आहे. तमोगुणी माणसाजवळ काही नम्रता मृदूपणा काही कुठली गोष्ट नसतेच, म्हणजे ज्याच्यावर खरे संस्कार उमटायला हवे अशी गोष्ट त्याच्यात दगडापेक्षा त्याचं अंतःकरण अगदी कठीण झालेलं असतं. आणि आठवो देशधडी झाला दिसे. आठवो याचा अर्थ स्मृती, स्मरण. ते स्मरण पण त्याचं म्हणजे स्मृती पण त्याची देशोधडीला गेलेली असते, म्हणजे नष्ट झालेली असते. मार्दवता नाही, रुजुता नाही, नम्रता नाही, काही त्याला सांगावं तर त्याचा काही त्याच्या मनावर ठसा उमटणार नाही, असा दगडासारखा कठीण असणारा आणि त्यामुळे त्याच्या स्मृतीमध्ये काही राहतच नाही. काल सांगितलेली गोष्ट आज त्याला काही कळत नाही, असा हा तमोगुणी असतो. म्हणजे अर्जुनाला सांगायचं आहे त्यामुळे अर्जुन म्हणे की खरोखरच त्याला सगळे विरुद्ध गोष्टी त्याला आहेत. कोमलता नाही, काही सांगायला गेलो होतो की ऐकून घेईल असं त्याच्याजवळ नाही.
तमोगुणी माणूस कुणाचं ऐकायलाच तयार नसतो, कारण त्याच्याजवळ ती ऐकून घेण्यासाठी असणारी जी कोमलता, नम्रता, रुजुता असायला हवी ती त्याच्याजवळ नसतं. म्हणजे काही वेळा असतं बघा की आपण लहान मुलांच्या बाबतीत असं पाहतो आणि हे वाचता वाचता आपल्या आठवण की एखादं लहान मुलं असं असतं की छान त्याच्यावर फूल देतं ते कुस्करूनच टाकतं. म्हणजे कुस्करून टाकणं, फूल कुस्करून टाकणं किंवा दारातली रांगोळी पुसून टाकणं असं एखादं मूल जर करतं ते जे असतं ना की चांगली गोष्ट आहे त्या चांगल्याला चांगलं दिसतच नाही त्याला. आता लहान मुलांच्या बाबतीत त्याला कळत नाही असं आपण म्हणतो. इथे पण तसंच आहे. या तमोगुणी माणसाला कळत नाही की एखादी गोष्ट चांगली आहे, त्या चांगल्याला चांगलं म्हणणं वगैरे समजा दूर आहे, पण त्या चांगल्याला चांगलं ठेवणं हे तर आपल्याला करता येतं. परंतु ते जेव्हा केलं जात नाही अशी जी असतात ना ती तमोगुणी माणसं असतात. कुठे त्यांच्या अंतःकरणात काही वात्सल्य, प्रेम, माया, ममता, ओलावा, दुसऱ्याबद्दलची काहीतरी दया, माया काही नसते. आणि त्यामुळे तमोगुण माणूस हा अशा पद्धतीचं आचरण करतो. सगळी त्याची कर्म जी असतात ती अशी मूर्खपणाची असतात. म्हणजे विपरीत करणी, निषिद्ध कर्म असं ज्याला म्हणतो तशी कर्म तो करायला जातो. आणि सोयीस्करपणा आपण करतो हे तर विसरतो. म्हणजे आपलं चुकीचं होतं आहे हे त्याला कळत नाही. बरं कोणी त्याला म्हटलं तरी ते सोयीस्करपणा तो विसरतो. काल केलं तरी आज पुन्हा कृत्य तोच करणार, अशा गोष्टी घडतात. अविवेकासेनी माझे सबाह्य शरीर गाजे एकलेनी घेपे दिजे मौढ्य तेथ. मौढ्य म्हणजे मूर्खपण. आता ते म्हणतात त्याचा तो अविवेक जो आहे ना तो इतका जोरावर असतो की त्याच्या आतील बाहेरील ज्या म्हणजे बाहेर पण दिसतं त्याच्या ज्या खुणा आहेत त्या बरोबर आपल्याला पटतात. म्हणजे अंतःकरणात तो जसा आचरण करतो आहे तसंच त्याचं बाहेरून पण दिसतं. म्हणजे शुद्ध अज्ञान ज्याला म्हणतो तसा अज्ञानाचा सगळा त्याचा व्यापार असतो. त्याचा बाहेरून दिसताना पण दिसतं की हा आला म्हणजे काहीतरी गडबड करणारच असंच आपल्या लक्षात येतं की तो सरळ वागणारच नाही. त्याच्या मनामध्ये विपरीत कळले. तमोगुणी माणसाचं हे मोठं लक्षण आहे. कारण विवेकहीनता, त्याच्याजवळ कसं वागावं, काय करावं हे न कळणं, म्हणून तो असं होतं. विचार नाही, विवेक नाही, विस्मरण आहे, आळस आहे, दुर्लक्षच करायचं सगळ्या गोष्टींकडे, समजूनच घ्यायचं नाही काही, अशा पद्धतीचं आहे. म्हणजे विस्मरण ठीक आहे, वयोमानापरत्वे आपण म्हणतो, पण हा काय करतो, देतच नाही बुद्धीला ताण. सकाळचं संध्याकाळी आठवणार नाही, कालचं आज आठवणार नाही, काल काय सांगितलं होतं ते पुन्हा तीच गोष्ट चुकीची तो करणार. प्रत्येक कृतीमध्ये अविवेकीपणा, उतावीळपणा, निर्बुद्धपणा असंच तो मूर्खपणाचं काम करणार. त्यामुळे आपल्याला अंतर्बाह्य त्याचा जो तमोगुण आहे तो लक्षात येईल. आचारभंगाची हाडे रूपती इंद्रियांपुढे मरे जरी तेणे कडे क्रिया जाय. आता या ओळीमध्ये माऊली आपल्याला आचारभंग म्हणजे चुकीचं आचरण, आचारभंग म्हणजे आचरण चांगलं न करणं. आता तो ते म्हणतात आचारभंगाची हाडे म्हणजे एका पाठोपाठ चुकीच्या वागण्याच्याच तो निशाण्या उभ्या करतो. एकच चूक होते आणि मग ती दुरुस्त करायचं असं नाही, चुकांवर चुका तो करतो. किती मरे जरी तळेकडे, मरताना तो तशाच क्रिया करतो. म्हणजे जन्मभर तो चुकीचंच आचरण करतो, मरताना सुद्धा करतो. असं गैराचरण केलं म्हणजे वागणं, बोलणं, खाणं, पिणं कुठलीच गोष्ट त्याची बरोबर नसते, सगळंच्या सगळं गैरच वर्तन तो करतो आणि मरेपर्यंत त्याच्यात बदल होत नाही. मरे जरी तळेकडे क्रिया जाय, चित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं आपण जी मराठीतली म्हण म्हणतो ती इथे माऊली आपल्याला सांगतात की याच्यात बदलच होत नाही, वरेपर्यंत बदल होत नाही. आता क्षणभर असं वाटेल की अरे तमोगुणी माणूस सुधारणारच नाही. म्हणजे माऊलीच्या अर्थी असं सांगतात की मरेपर्यंत तो असाच वागतो. हां, खरं म्हणजे असं नाही म्हणता येत आपल्याला. भगवंतांनी अनेकदा सांगितलं की त्याला जर योग्य वळण मिळालं, त्यांनी जर ठरवलं की आपला तमोगुण घालवायला पाहिजे, सत्वगुणी माणसाचा सहवास मिळाला तर त्याच्यात बदल होईल. आज आपल्याला गुणांची ओळख करून घ्यायची असल्यामुळे माऊलींनी सांगितलं तो जो तमोगुणी आहे हा तमोगुणी आयुष्यभर गैरवर्तन करतो, नव्हे मरेपर्यंत गैर करतो. आणि त्यामुळे त्याच्या ज्या चुका आहे, जी त्याची खोड आहे ती मेला तरी तो जात नाही. पै आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. मागच्या वेळेस आपण चक्रवाक पक्षाचं उदाहरण पाहिलं होतं. आज डुडुळाचं म्हणजे घुबडाचं पाहायचं आहे. बरोबर उलट आहे.
चक्रवात पक्षाला सूर्य गेला की दिसत नाही, या घुबडाला फक्त रात्रीच दिसतं. आणि मग ह्याचं काय होतं, तर घुबडाचं जसं आहे की त्याला रात्री दिसतं, त्यावेळी रात्र झाली की त्याला आनंद होतो, कारण त्याला दिसायला लागतं ना, दिवसा त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याची रात्री दुष्कृत्य करण्याची त्याला संधी मिळते आणि त्यामुळे त्याला आनंद होतो. आता दुष्कृत्य करण्याकडे म्हणजे पाप करण्याकडे त्या तमोगुणी माणसाची वृत्ती असते. आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हास आहे. उल्हास वाटतो कारण दुष्कृती करायला बरं सगळी रात्री सगळी झोपलेत आणि याला सगळं दिसतं आहे. या घुबडाचं जसं असतं तसं ह्या तमोगुणी माणसाचं असतं. दुष्कृत्य करण्याकडे त्याचा सर्वांच्या पुढे हात असतो आणि म्हणून ते एक महत्त्वाचं चिन्ह माऊली आपल्याला सांगतात की घुबड जसा रात्री जागा झाला की त्याचे उद्योग सुरू होतात, तसं म्हणे याचं असतं सगळी झोपली की याला अशा चुकीच्या गोष्टी करायला तो सगळ्यात पुढे असतो. तैसे निषिद्धाचे नावे भलतेही भरे हावे, तिये विषयी धावे घेती करणे. म्हणजे ही निषिद्ध कर्म करण्याचीच त्याला आवड असते. तैसे निषिद्धाचे नावे भलतेही भरे हावे, अशीच हाव असते त्याला. करू नये तेच करावं असंच त्याला वाटतं. म्हणजे इंद्रिय त्याची तिकडेच धावतात. आता ही काय आपल्याला उदाहरणं दिली तर आपण आपल्या लक्षात येईल की आपण पण कधी कधी तमोगुणाकडे जातो की काय. एखादी गोष्ट आपल्याला चालत नाही आहे आणि आवडते म्हणून खाल्ली गेली तर त्याचे परिणाम काय. तमोगुणी माणूस जो आहे तम प्रवृत्ती वाढली की आपल्याला कळत असून सुद्धा आपलं चुकीचं वर्तन होतं, ह्याचं कायमच चुकीचं होतं. त्यामुळे त्याची अंतर्बाह्य लक्षणं माऊली सांगतात तसा विचार आपल्याला करायचा. कारण कधी कधी तमोगुण जर वरचढ झाला तर आपण सुद्धा करू नये ते करतो आणि ते जे करणं आहे ते तमोगुणाचं लक्षण आहे. इंद्रिय अशी चुकीचं करण्याकडे धाव घेतात. म्हणजे शास्त्राने निषिद्ध मानलेलं कर्म तमोगुणी माणसाला करावंसंच वाटतं. तिये विषयी धावे घेती करणे, तिकडेच करण्याकडे त्याची प्रवृत्ती आहे. करू नये ते म्हणून त्याला निषिद्ध किंवा विपरीत करणं असंच म्हटलं आहे. मग त्याचं काय होतं, असं करू नये ते केल्यामुळे पुढल्या ओवीमध्ये माऊली सांगतात त्याचं काय होतं ते. मदिरा न घेता डुले. दारुड्या झिंकतो ठीक आहे, दारू प्यायल्यामुळे त्याचं गेलेला असतो तोल सांभाळणं. हा दारू न घेता सुद्धा हा झिंगतच असतो, डोलतच असतो. सन्निपाते विण बरळे. ताप आल्यानंतर माणूस त्या तापामध्ये काहीतरी चुकीचं बरळतो. हा जागेपणी सुद्धा बरळतो. ताप नाही आलेला, सन्निपात न होता हा बरळतो. वाटेल ते बोलायचं, वाटेल तसं वागायचं. निष्प्रेमेची भुले पिसे जैसे. आणि प्रसंग नसता कुठे काय बोलावं हे कळत नसल्यामुळे तो वेड्यासारखं काहीतरी बोलतो. म्हणून प्रेमरसासारखा प्रसंग नाही आहे तरीसुद्धा अशी भूल पडल्यासारखी भुरळ पडल्यासारखा तो काहीतरी वेडापिसा होतो. हा जो तमोगुणी माणसाची 3 उदाहरणं, ही जी काही आहे ज्ञानरहित अवस्था आहे, कळतच नाही आहे काही असं वागणं आहे. त्यामुळे हा ना भ्रमिष्ठासारखा वागतो, त्याला समजत नाही आहे काही. झोकांडा देत चालला आहे, तापात बरळल्यासारखा बडबड करतोय वाटेल ती, वेड्या माणसासारखं कोणावरही कोणालाही भुलतो आहे. चुकीचं कळतच आहे ना की असा कसा आपण भुललो, कारण काय योग्य ते कळत नाही आहे. त्याला फसवला जातो आहे. भुलतो आहे म्हणजे काय, हा सहज कोणाकडून फसवला जात आहे. चालताना बसताना समजा म्हणजे आपल्याला कसं सामान्य आम्हाला कोणाला पाय लागला तरी आपण लगेच नमस्कार करतो, हे पण त्याला कळत नाही. कुठलीच गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही. उलट वाटेत जर काही वस्तू येतो तो पायाने उडवून लावतो आहे. असे म्हणजे तमोगुणी माणूस कसा वागत असेल याची कल्पना आपण करू शकतो. उगीच कुणावर ते रागवायचं, उगीच काहीतरी बडबड करायची, जाता येता उगीच खोड्या काढायच्या. मगाशी जसं म्हटलं तसं जिन्याने जाता येता कुणाच्या दारामध्ये छान रांगोळी काढलेली आहे, काय करायचं आहे उडवून पायाने. पण मुद्दामच अशी तमोगुणी माणसाची प्रवृत्तीचं जे काही चांगलं दिसतं आहे ना ते चांगलं, अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. आणि मग लक्ष ठेवावं लागतं कोण रोज रांगोळी पुसतं. तर तमोगुणी माणसाची वृत्ती आहे, काही चांगलं त्यांना बघवतच नाही, उगाचच आपलं पाय मारून जायचं अशी वृत्तीची असतात. किंवा रस्त्याने जाता येता झाडाची पानंच तोडून टाकणं, मुक्या कळ्याच तोडून टाकणं, हे अशी जी कुकर्म केली जातात ना, खरा काही त्याच्याशी संबंध नाही आहे, काही करायला नको, पण त्रास द्यायची प्रवृत्ती, चुकीचीच कर्म, विपरीत कर्म करण्याचीच प्रवृत्ती असते. आणि ही सगळं तो अगदी सहज करतो. ते करण्यामध्ये आपण काहीतरी चुकीचं वागतो आहे, हे करणं बरोबर नाही आहे हे त्याच्या मनात सुद्धा येत नाही. चित्त तरी गेले आहे तरी उन्मनिते नोहे.
ऐसे माल्ला तिचे मोहे माझिरेनी. ते म्हणतात माल्ला तिचे म्हणजे अगदी शून्य, ज्ञानशून्य म्हणताय, मालवल्यासारखं, माल्ला तिचे मालवल्यासारखं की काहीसे. त्याचं ना समाधी वगैरे तर दूरच्याच गोष्टी, ते काही नाहीच आहे. त्याचं चित्तच चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नव्हे. चित्तच ठिकाणावर त्याचं नसतं. म्हणजे दिवा मालवला तसं दिवा मालवल्यासारखा तो ज्ञानशून्य होऊन जातो. लगेच जसा दिवा जातो तसं त्याचं मेंदूमध्ये ज्ञानाचा काही करंटच नसतो, त्याचं ज्ञान सगळं निघूनच जातं. तमोगुणी माणूस जो आहे त्यात मन ठिकाणावर नाही, चित्त ठिकाणावर नाही. म्हणजे एखाद्याला असं वाटतं आता उन्मनी अवस्था असं आहे, त्याचं पण चित्त एकाग्र झालेलं असतं, त्यालाही आजूबाजूच्या गोष्टीचं भान नसतं. याचं उलटं आहे, याचं चित्त ठिकाणावर नाही म्हणजे काही उन्मनी अवस्था नाही आहे, समाधीकडे जाण्याची अवस्था त्याची नाही आहे. तो मूढ अवस्थेत आहे, अज्ञान अवस्थेत आहे. नाही तर एखाद्याला वाटेल की त्याला काही कळतच नाही आहे, तर तसं नाही. उन्मनी अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये असणाऱ्याला आजूबाजूचं भान नसतं, पण त्याची एका ठिकाणी चित्ताची एकाग्रता झालेली असते. इथे चित्ताची एकाग्रताने विचारहीन मूढ आळशी अवस्था आहे, त्यामुळे तो असा मोहाने व्यापला जातो. काय करू नये ते करतो आहे, त्याला कसलंही बंधन नसतं. असं मोकाट, एक गुरं कशी मोकाट सुटलेली असतात ना, तसं चित्त मोकाट सुटलेलं असतं त्याचं. कुणाहीबद्दल आदराची भावना नाही, कोण काय सांगेल ते ऐकायचं नाही, अशी सगळी स्वतःचं हित कळत नाही, दुसरा सांगतो ते मानायचं नाही, असं सगळं त्याच्या मनामध्ये असतं. म्हणजे ज्याला आपण बेफिकीर वृत्ती म्हणतो ना, तशी बेफिकीर उन्मत्त झालेल्या अशा विचारशून्य असा भ्रमिष्ट झालेला असा हा तमोगुणी असतो. किंबहुना ऐसैसी इये चिन्हे तम पोशी जै वाढे ऐतीसी आपुल्या. आता एवढी लक्षणं तमोगुणाची सांगितली माऊलीने. आता म्हणतात की ही लक्षणं कमी व्हायच्या ऐवजी त्याची ही तमोगुणी माणसाची लक्षणं वाढतात, पोषण होतं त्या खुणांचं. ती जी सगळी लक्षणं पाहिली त्याच्यात ती कमी होतील किंवा काही सुधारणा होईल अशी शक्यताच नाही. किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तमपोशी, तो तमोगुण ही सगळी चिन्ह किंवा ही सगळी लक्षणं पोचतो, म्हणजे आणखी वाढतं. म्हणजे तो तमोगुणाचा परिवार वाढतो. म्हणून श्लोकांमध्ये एवच म्हटलं ना की इत्यादी, म्हणजे याच्यात अजून भर पडेल. मग तो निद्रेला अधीन होईल, तो आळशी असेल, तो चुका करणारा असेल, बेफिकीर असेल, उन्मत्त असेल, हे सगळं त्याचं होईल. त्यामुळे एका तमोगुणी माणसाला हे असं मूर्ख लक्षणांची यादी जोडलीच जाईल. आणि हे जे होय प्रसंगे, पुढली आता ही ओवी महत्त्वाची 255, ते म्हणते अशा लक्षणांनी युक्त असणारा हा तमोगुणी. आणि हे जे होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी तेतुलेनी निघे तमेसी तो. आता हा तमोगुणी माणूस आयुष्यभर असाच वागला आणि मृत्यूचा प्रसंग आला, देह त्यांनी टाकला, तर दुसऱ्या योनीमध्ये याच गुणांसह जन्म पावतो. म्हणजे आता सुधारण्याचा वाव नाही. या जन्मामध्ये हे जे काही तमोगुणी आवर्तन झालेलं आहे, तर कुठेतरी तमोगुणातच त्याला जन्म मिळणार आहे. जर दुर्दैवाने तमोगुणी माणसाला आयुष्यामध्ये काही सुधारणा केली नाही, कोणाशी सत्संग केला नाही, सत्वगुणी माणसाची भेट झाली नाही, आपल्या चुका कळून घेतल्या नाही, दुरुस्त्या केल्या नाही, विवेक विचार आला नाही आणि मृत्यू आला, देह टाकायची वेळ आली, तर दुसऱ्या जन्मामध्ये याच प्रकारच्या म्हणजे दुसऱ्या योनीमध्ये जन्म येईल, पण तमोगुणांसहच जन्म पावेल. ह्याच गुणांना घेऊन तो येईल. राई राई पड बीजी साठवून या अंग त्याजी मग विरुढे तई दुजी गोठी आहे. माऊली उदाहरण सांगतायत. राईचं म्हणजे मोहरीचं रोप आहे, जेव्हा स्वरूपाचा त्याग करतं तेव्हा आपल्या बीजात मोहरी पणच साठवून ठेवतं. अंकुर फुटतात त्या मोहरीला आणि मग त्याचं जे बीज आहे त्याच्यामध्ये जे येतं ते मोहरीच येणार. मोहरीचं बीज जमिनीत रोवलं आहे, आता ते वाढलं, अंकुराला थोडीशी पानं आली, त्याला ते मोहरीची एक जळ आली, तर त्याच्यामध्ये मोहरीचेच दाणे असणार. तसं याचं आहे, तमोगुणातच राहिला आयुष्यभर, त्यामुळे पुढल्या जन्मामध्ये जे बीज होतं त्याचंच फळ येणार ना, त्यामुळे तमोगुणातच येणार. तेच बीज पेरलं गेलं, मोहरी पेरली तर मोहरीच येणार, तमोगुण पेरला तर तमोगुणच येणार, असं त्याचं होतं. राई राई पड बीजी साठवून या अंग त्याची मग विरुढे तई दुजी गोठी आहे.
दुसरं कसं येणार, तेच येणार. जे पेरलं आहे तेच उगवणार. पै होऊनी दीपकलिका येरू आगी विझोका, का जेथ लागे तेथ असं का तोची आहे. दीपकलिका म्हटलं, दिवा लावलेला असला तर तो अग्निरूपच आहे. पै होऊनी दीपकलिका. आता माऊलींच्या वेळेचं आहे त्यामुळे दीप काही इलेक्ट्रिसिटीचा नाही आहे, त्यामुळे तो जो दीप आहे तो अग्निरूप आहे. तो जिथे लावावा तसा तो प्रकाश देतो. पै होऊनी दीपकलिका येरू आगी विझोका. पण दिव्याने दिवा लावला म्हणजे पहिला दिवा विझला तरी दुसरा किंवा अग्नीचा तो प्रकाश तो आपल्याला मिळतो. एकावरून दुसरा दिवा लावला की मागचा दिवा जरी विझला तरी दुसरा दिवा प्रकाश देतो. ते हे जसं घडतं तसंच आहे की जे आधीच आहे तेच पुढे येणार. म्हणून तमाचिये लोये बांधून या संकल्पाने देह जाई तई मागोते तमाचेनी होय. त्यामुळे मृत्यूसमयी जो तमाचा गुण घेऊनच आयुष्यभर वागला आहे त्याचंच गाठोडं त्यांनी जवळ ठेवलेलं आहे. तो पुढे काय होणार, तो तमोगुणच जन्माला घेऊन येणार. म्हणून तमाची लोथे लोथे म्हणजे गाठोडं. आयुष्यभर तसंच वागलं आहे, तेच गाठोडं तयार झालेलं आहे तमोगुणाचं, आणि तेच गाठोडं घेऊन पुढल्या जन्मात जायचं आहे. बांधून या संकल्पात आहे देह जाई, देह टाकला तरी मागवते तमाचे नव्हे. तेच गाठोडं घेऊन पुन्हा तमोरूपच जन्माला, तमोगुण घेऊनच जन्माला येतो. आता काय येणे बहुवे, जो तमोवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी. आता तमोगुण घेऊन जन्माला येणारा कोणत्या योनीत जन्म घेणार ते पण माऊलींनी सांगून टाकलं. आता काय येणे बहुवे, आणखी काय काय सांगू. हा जो तमोगुणी आयुष्यभर जो तमोगुणात वावरला आहे त्याची तमोवृद्धी झालेली असताना त्या तमोगुणातच त्यांनी देह टाकला तर तो एकतर पशु, नाहीतर पक्षी, नाहीतर झाड, नाहीतर कृमी कीटक म्हणून जन्माला येणार. त्या योनीमध्ये त्याला जन्म मिळणार. त्याला काय पुन्हा नरदेह मिळाला, नरदेह मिळाला आहे त्याचा तरी उपयोग करून घेतला नाही. आयुष्यभर तमोगुणामध्ये, आळसात, चुका करण्यामध्ये, आपलंच बरोबर आहे करणे, निषिद्ध विपरीत कर्म करण्यामध्ये घालवलं आणि परिणाम काय, तर आता पुढला जन्म हा एकतर कृमी कीटकासारखा, पशुपक्ष्यासारखा, वनस्पतींसारखा घ्यावा लागणार. ही तीन आधीच्या पण सत्वरजतम तिन्ही गुणांची लक्षणं आपण पाहिलेत. असं असतं की माणसाच्या मनात जे विचार असतात ना ते कुठल्या गुणाच्या प्रभावानं असतात त्यावर सगळं अवलंबून असतं. ते आपण पाहिलं की मनामध्ये वृत्ती कशी निर्माण होते. उदाहरण पण आपण घेतलं की एखाद्या श्लोकाच्या अर्थाकडे तिघही जणं पाहताना कसा अर्थ लावते तसं आपल्याला प्रत्येक कर्माचा विचार करायचा आहे. कर्म जरी आपले इंद्रियांमार्फत आपण करत असलो तरी इंद्रिय कर्म करताना आपल्या अंतःकरणात कोणती वृत्ती निर्माण होते त्याप्रमाणे इंद्रिय कर्म करणार. रस्त्याने जाताना केळीचं साल वाटेत पडलेलं दिसलं तर अंतःकरणात विचार येईल, अरे हे आपल्याला बाजूला केलं पाहिजे. आपल्याला दिसलं आहे, कुणा एखाद्याला दिसलं नाही आणि त्याचा पाय घसरला तर ही अंतःकरणात आलेली जी वृत्ती आहे त्यामुळे ते कर्म होईल. पायाने किंवा काठीने किंवा अगदी वेळ प्रसंगी हाताने सुद्धा बाजूला करावं लागेल, ते केलं जाईल. त्यामुळे अंतःकरणामध्ये प्रवृत्ती कशी आहे, माणसाचे विचार चांगले कसे आहेत यावर त्याची कृती ठरते. इंद्रिय कर्म जे करतील ते कशावर ठरेल, अंतःकरणात विवेकाने, विचाराने, मनामध्ये जे काही वृत्ती असेल त्या वृत्तीप्रमाणे इंद्रिय काम करतील. आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्नपूर्वक रजोगुणी तमोगुणी जे करतात त्यांनी प्रयत्न करावा सत्वगुणाकडे जाण्याचा. किंबहुना आपल्याला गुणातीत असा प्रवास करायचा आहे, सगळ्या गुणांच्या पलीकडे जायचं आहे. त्यामुळे तिकडे जाण्याचा मार्ग आपल्याला कसा सापडेल, तर अंतःकरण बदललं पाहिजे. वृत्ती बदलली की कर्म आपलं आपोआपच त्या वृत्तीप्रमाणे होणार आहे. त्यासाठी आपल्याला तिन्ही गुणांची लक्षणं माऊलींनी सांगितली आहे. काय चांगलं काय वाईट आपल्याला विवेकांनी विचारांनी कळेल, सार काय असार काय ते आपल्याला कळेल. आणि मग त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात बदल झाला की आपोआपच आपलं वर्तन बदलेल. याचा अर्थ असा सहज आहे की विषयांचा, वस्तूंचा, व्यक्तींचा संबंध आला की हे सगळं करायला हवं, आचरण आपल्याला असं ठेवायला हवं. म्हणजे मग असं करायचं का की ह्या सगळ्याशी संबंधच नको, आपलं घरदार सोडून जंगलात जावं, म्हणजे मग आपल्या या सगळ्या गोष्टींशी संबंधच येणार नाही. म्हणजे मग अंतःकरणात प्रवृत्ती येणं, दुसऱ्यासाठी काही करणं वगैरे, तर तसं नाही आहे. तिथे जाऊन सुद्धा विचार जर बदलले नाही तर उपयोग काय.
तर इथेच राहायचं, प्रपंचच करायचा, प्रपंचातच राहायचं, भोवताली हे असंच सगळं आहे हे मान्य करायचं. पण इथे राहूनसुद्धा आपला विचार कसा असायला हवा हे आपल्याला कळायला हरकत नाही. ज्या ठिकाणी परिसरात आपण राहतोय तिथले जे काही सामाजिक, आर्थिक, राजकीय, भावनिक हे जे सगळं जग आहे आपल्या भोवतालचं, तिथे असणारी जी सगळी माणसं आहेत, याच माणसांमध्ये राहायचं आहे, याच घरामध्ये आपल्याला राहायचं आहे. असंच सगळं काय, कुणाच्या संगतीत राहायचं, काय खायचं, काय प्यायचं, काय बोलायचं, किती खायचं, किती प्यायचं, कशामध्ये वेळ घालवायचा, किती विश्रांती घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी विचारांनी, विवेकांनी आपल्याला ठरवायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तमोगुणी माणूस चुकीचंच करत राहतो ना. पण आपल्याला तिन्ही गुणांची लक्षणं सांगितल्यावर लक्षात असं घ्यायचं की खरंच ह्या रजतमाला आपल्याला बाजूला करणं शक्य आहे. आपण अंतःकरणामध्ये आपली प्रवृत्ती जर बदलून घेतली तर आपण वर्तन आपलं बदलेल. सत्वगुणी माणसाच्या सहवासात राहावं, संतांच्या सहवासात राहावं, आपले येणारे मोहाचे क्षण आहेत ते दूर करावेत, सारखा असारखा हे जाणून घ्यावं. आपोआप आपल्या अंतःकरणात बदल होईल. प्रवृत्ती बदलली की आपली कृतीसुद्धा बदलेल, आपोआप काम होईल. शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या अहिताचं काय आहे, आपले अनुभव काय आहेत, अशा सगळ्याचा विचार करून आपण प्रत्येक गोष्ट करावी. असा खरा ह्या तिन्ही सत्वरजतम गुणांची लक्षणं सांगण्यामागचा माऊलींचा हेतू आहे. तमोगुणी असू नये, रजोगुणी असू नये, सत्वगुणी असावं, गुणातीत व्हावं, असं सगळं आपल्याला करायचंच आहे. पण हे एवढंच सगळं सांगण्याचं, स्पष्ट करून सांगण्याचा हेतू काय, तर आपल्याला विवेकानं, विचारानं प्रत्येक गोष्ट करावी. आता या गुणांचं नेमकं फळ काय याचा माऊली आपल्याला विचार करणार आहे. आधी सत्वगुणाचा विचार करूया. 14वा श्लोक आहे, यदा सत्वे प्रवृद्धेतु प्रलयम याति देहभृत तदोत्तमविदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धे, जेव्हा सत्वगुण वाढलेला असेल त्यावेळेला काय होईल, देहभृत प्रलयम याती, देहधारी माणसाचा प्रलय झाला. म्हणजे आत्ता मगाशी आपण पाहिलं की तमोगुणात आयुष्य गेलं आहे तर त्याला पुढल्या योनीमध्ये कुठला जन्म मिळेल. आता सांगतात सत्वगुण आहे वाढलेला, त्या देहधारी सत्वगुणी माणसाचा मृत्यू झाला तर उत्तम विदात म्हणजे उत्तम कर्म करणाऱ्यांच्या अमलान निर्मळ लोक प्राप्त होईल, प्रतिपद्यते प्राप्त होईल. सत्वगुणी माणसाला आयुष्यभर त्यांनी चांगली कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यावेळेला ज्या वेळेला तो देह टाकेल, त्याचा मृत्यू होईल, तेव्हा उत्तम कर्म करणाऱ्यांच्या निर्मळ लोकामध्ये निर्मळ लोक त्याला प्राप्त होईल. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे मृत्यूसमयी जो विचार प्रबळ असतो त्याप्रमाणे स्वाभाविकच पुढला जन्म ठरतो. आपण 8व्या अध्यायामध्ये हे पाहिलं, यम यम वापी स्वरम भावम त्यजंतन्ते कलेवरम तम तमेवेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. असं 8व्या अध्यायात भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की अंतकाळी जो काही विचार आपल्या मनामध्ये असेल, जो काही भाव आपल्या मनामध्ये असेल त्याप्रमाणे आपल्याला पुढला जन्म मिळतो. म्हणजे त्या भावातच आपल्याला तो जन्म मिळतो. म्हणजे खरं तर मृत्यूच्या वेळी कशाला नेहमीच आपल्या मनात चांगलाच भाव असावा. मृत्यूच्या वेळी चांगला विचार असेल तर होणारच आहे, पण तो चांगला विचार मृत्यूच्या वेळी किंवा भगवंताचं नामस्मरण मृत्यूच्या अखेरच्या क्षणी आपल्या मनामध्ये यावं तर त्याची सवय आपल्याला आयुष्यभर करायला हवी ना. त्यामुळे हे खरंच आहे, आपण नेहमीच चांगलं वागलं तरच कदाचित अंतिम क्षणी, खरं तर तेही अवघडच आहे. पुष्कळशा लोकांचा अनुभव आपल्याला आहे की असं दुखणं आलं, आजारपण आलं की नेहमी छान उपासनेत असणारी मंडळी नंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यावेळेला मला काही नामस्मरण सुचेच ना, असं म्हटलं जातं. बरे झाल्यावर ते आपला अनुभव सांगतात की खरं ती वेळ अशी होती की मला नाम घ्यायला पाहिजे होतं ना, पण माझ्याकडून काही नाम येत नव्हतं. याचा अर्थ आपली उपासना कमी पडते, आपली साधना कमी पडते. जर का देहाला काही झालं तर त्या देहाच्या दुःखामध्ये आपल्याला नाम स्मरलं नाही किंवा भगवंताची आठवण झाली नाही तर मग आपली उपासना कमी झाली. आपल्याला असं पाहिजे की मृत्यूच्या वेळेला अखेरच्या क्षणी भगवंताचं नाम यायला हवं, चांगले विचार मनात यायला हवेत. आणि समजा आता कसं होतं की आपल्याला नेहमीचा अनुभव आहे, आपण बदल सहजपणानं सगळ्या प्रकारचे करतो व्यवहारामध्ये. नेहमीच आपण अंतिम मनात काय येतं याचा विचार करायचा झाला
तर आपण कितीतरी वेळा व्यावहारिक पातळीवर बारीक सारीक गोष्टींमध्ये बदल करतो. समजा आपण असा विचार करू की काही 2, 4, 5 कामं आपल्याला आज करायची आहेत, म्हणून आपण अगदी लिहून ठेवली आणि क्रम ठरवला की असं असं जायचं, अशी अशी कामं करून परत यायचं. परंतु ठरवून गेलेलो असलो तरीसुद्धा बाहेर पडल्यानंतर आपल्याला आणखीन काही वेगळं काम आलं तर ठरवलेल्यातल्या 4 2 कामं आपण रद्द करून टाकतो आणि परत येतो, म्हणजे बदल करतो. पण हे सारं जे की आहे ना, ते आपल्याला विचाराने विवेकाने करावं लागते की कुठल्या गोष्टी आज नाही केल्या तरी चालणार आहे नंतर. हे जसं आपण व्यवहारात ठरवतो, हे सगळं विचार करून विवेकाने बरोबर काय चूक काय, आज करून का नाही, नंतर करून चालणार आहे का, हे सगळं आपण ठरवतो. हे झालं व्यवहारातलं. अंतकाळी आपलं मन किंवा जो काही जायचं असेल, तो जीव जायची वेळ असेल, तिथून काय नेमकं केलं पाहिजे. म्हणजे पहिलं काय होतं तर देह सोडताना जसं आहे ना की गीता आपल्याला सांगते की मृत्यूकडे कशा दृष्टीने बघायचं. तर कौमारम यौवनम जरा, आपण लहान होतो, कुमारी होतो, मग तरुण झालो, मग जरा म्हणजे म्हातारपणाला, तसं देहांतर, असं त्याच्याकडे पाहायचं असं आपल्याला सांगितलं. त्यामुळे अंतकाळी आपलं मन किंवा जीव जिथं जायचं तिथून विशिष्ट आकार अगोदरच धारण करतो. मग पहिला आकार म्हणजे शरीर सोडतो. प्रत्येकाला असं वाटतं, म्हणजे साधकाला तरी, आता आपण साधकाचाच विचार करतो आहे, त्या साधकाला तर असं वाटतं की अंतकाळी भगवंताचं स्मरण हवं, मृत्यूकडे या पद्धतीने बघावं की देहात होणारा हा बदल आहे. कुमारीचं तरुण झालं, तरुणांचं आणखीन जरा म्हातारपण आलं, म्हातारपण देहांतर, देह ठेवायचा आहे, अशा पद्धतीनं मृत्यूकडे बघावं. वृद्धापकाळामुळे किंवा मृत्यूच्या वेळेपर्यंत आपले सगळे इंद्रिय अवयव शिथिल झालेले असतात, आपली शक्ती क्षीण झालेली असते, हे आपल्याला मान्य करावं लागतं. अगदी जे काही आयुष्यभर आपण केलेलं असतं तेच आपल्याला पुढे मिळणार असतं. आणि म्हणून भगवन नाम ओठावर यावं असा विचार, असं जन्मभरी जन्मभरी या श्वासापुरते मोजी आले हरिनाम असं म्हटलं आहे. तो जन्मभर घेतलं असेल तर अखेरपर्यंत येणार ना, पण जन्मभर जर विषयासक्त असलो तर अखेरपर्यंत कसं येणार. म्हणून आपल्याला हे सांगताना सात्विक माणसाली, म्हणजे यदा सत्वे प्रवृद्ध म्हटलं ना, सत्वगुण वाढलेला असतो आणि देह ठेवला, तर त्या माणसाला त्यांनी जर अशी आयुष्यभर साधना केलेली असेल तर आपोआपच मनावरती रजोगुणाचा तमोगुणाचा प्रभाव कमी होऊन जाईल आणि इतकं निर्मळ शुद्ध मन, सात्विक मन असेल की विषय काही आड येणार नाहीत, कुठल्या विषयांच्या आसक्तीमध्ये मन अडकणार नाही. त्याच्या मनामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये अखेरच्या क्षणीसुद्धा भगवंताचा विचार असेल, त्या भगवंताच्या स्मृतीशी त्याचं मन एकाग्र होईल देह टाकताना सुद्धा. असं झालं की मग हा देह काही दुर्गतीला जायचा असा प्रश्नच नाही आहे. मग दुर्गती जाणार नाही, कुठे अधोगती त्याची होणार नाही. काय त्याला म्हटलं आहे, उत्तम विधान अमलान लोकान प्रतिपद्यते. अगदी उत्तम कर्म करणाऱ्यांच्या निर्मळ लोकांमध्ये, उत्तम लोकांमध्ये याला पुढला जन्म मिळेल. आता उत्तम कर्म करणारे लोक हे कुठे राहतात, साधकाला नेमकं कुठे मिळेल. उत्तम कर्म किंवा उत्तम गुण आहेत अशा लोकांमध्ये जन्म मिळेल म्हणजे कुठे मिळेल असा प्रश्न आपल्याला येईल. तर उत्तम गुण असणाऱ्यांकडून उत्तम कर्म होऊ शकतं. आयुष्यभर ज्यांनी चांगलं कर्म केलं आहे त्याच्याचकडून हे होणार. जो सत्वगुणी आहे त्याच्याकडूनच सात्विक कर्म होणार. त्यांनी स्वतः तो रजतम चांगला दबून टाकला आणि सत्वगुणच त्याचा वाढलेला असेल तेव्हा त्याचं होईल. त्यामुळे पुन्हा विचार येतो, उत्तम गुण करण्यामध्ये कुठलाही त्याच्या मनामध्ये स्वार्थ असता कामा नाही. म्हणजे मग तो लोकांचं भलं करणारं कर्म करेल. आपल्यासाठी करत असेल तर ते काही सत्वगुणामध्ये बोलत नाही. लोकांचं भलं करण्यासाठी तो चांगलं काम करेल किंवा आपलं नाव व्हावं, आपलं वर्तमानपत्रात फोटो यावा ह्यासाठी त्यांनी कर्म केलेलं नाही आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी तो प्रामाणिकपणानं कर्म करतो आहे. त्याचा पुढला जन्म हा उत्तम लोकी होणार आहे. आता उत्तम लोक 7 मानलेले आहेत. भू भुवः स्वहा महाजना तपहा आणि सत्यम असे 7 लोक जे आहेत, या 7 लोकांमधलं सत्यम आणि तपहा हे सर्वात उत्तम आहेत. आणि ते सत्यम आणि तपहा हे जे आहेत ते एकदम दुःखरहित, की तिथे अजिबात दुःख नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टी तिथे नाही. त्यामुळे सत्वगुणी उपासक जे आहेत
अशी आयुष्यभर साधना करणारे जे आहेत ते अशा प्रकाश स्वरूप असणाऱ्या या 7 लोकांमध्ये जन्म घेतात असं आपल्याला भगवंत सांगतात. मग आता रजोगुणी तमोगुणी कुठे जातात या सगळ्याच्या एकत्रित माऊलीने ओव्या घेतलेत, त्यामुळे आपल्याला श्लोक पण एकत्रित घ्यायचे आहेत. आताचा हा जो आपण श्लोक पाहिला, यदा सत्वे प्रवृद्धेतो, म्हणजे सत्वगुण वाढला की काय होतं, याला वेगळ्या ओव्या आपल्याला एकत्रच घ्यायचे आहेत. मग रजोगुण तमोगुण कुठे जातात तो एका श्लोकात सांगून टाकलाय. निदान आपण श्लोकाचा अर्थ तरी पाहूया. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगेषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. एकाच ओळीमध्ये रजोगुणाचं काय होतं आणि तमोगुणाचं काय होतं सांगून टाकलं. रजसी जेव्हा प्रलयम गत्वा आहे, जेव्हा रजोगुण वाढलेला असतो आणि मृत्यू आला तर काय होतं, कर्मसंगेषु जायते. रजोगुणी माणूस कर्माबद्दल आसक्त असतो ना, त्याला काहीतरी सारखं करायचंच असतं ना, त्यामुळे त्याला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो, म्हणजे त्याला करायला संधी परत देतो. त्यामुळे रजोगुण वाढलेला असताना मृत्यू आला तर त्या कर्माबद्दल आसक्त असणाऱ्या या रजोगुणी माणसाला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळतो. तथा प्रलीनस्तमसी, मग तमोगुण प्रबळ झालेला असताना मृत्यू आला तर काय होतं, मूढ योनिषु जन्म जायते. आधीच्या श्लोकामध्ये सांगूनच झालेलं, कीटक पशु पक्षी या योनीमध्ये त्याला जन्म मिळतो. म्हणजे रजोगुणी माणसाला देह सोडताना त्याचा जो विचार प्रभावी आहे तसा जन्म त्याला मिळतो. रजो रागात्मकम विद्धी, रागात्मक म्हणजे त्याच्या आवडीचं, राग म्हणजे प्रेम, त्याची जी आवड आहे ती आवड नावड त्याची आसक्ती असं सगळं निर्माण करणारा रजोगुणी आहे ना. त्याला खूप काहीतरी करायचं असतं सारखं ना, असा रजोगुणी आहे. त्यामुळे त्याच्या मनामध्ये ज्या निरनिराळ्या इच्छा असतात त्या सगळ्या इच्छा कामना वासना नवनवीन विषयांचा त्याला काही उपभोग घ्यायचा असतो. त्याचा खूप मोठा त्याला लोभ असतो, हे करून बघीन ते करून बघीन असं त्याला असतं. आयुष्यभर तो काहीतरी करत असतो, आयुष्यभर काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटत असतं. आता ह्याच्या पलीकडे त्याला विचार नसतो, हे मला करायचं आहे, हे मला करायचं आहे, युरोप टूरला पण मला जायचं आहे, मला सिंगापूरला पण जायचं आहे, मला जपानला पण जायचं आहे. खूप त्याला काहीतरी करायचं असतं. ऐहिक भौतिक सगळ्या प्रकारच्या त्याला आसक्ती असतात. आणि मग स्वाभाविकच मृत्यूनंतर हे सगळे भोग मिळावेत म्हणून मग ती जी काही त्याची आसक्ती पूर्ण व्हायची असते त्याच्यासाठी त्याला योग्य ती जागा मिळते. म्हणून उद्देश स्वर्गप्राप्ती असतो. अशा वेळेला मृत्यू आला तर किती उपासना वगैरे केल्या असल्या तरी ते विषय पूर्ण होण्यासाठी त्याला अशा प्रकारचा पण नरदेहामध्ये त्याला जन्म मिळतो असं म्हटलं आहे. आता याच्याबद्दलच्या ज्या ओव्या माऊलींच्या आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत, पण मला वाटतं त्या आपण जरा आणखीन याचा विचार करू. हा जरा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला आवडण्यापेक्षा हे एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये भगवंत आपल्याला बरोबर सांगतो आहे की हे काय आहे. आणि मग या तिन्ही गोष्टी झाल्यावर माऊलींच्या ओव्या आपल्याला 260 शिकायचं आहे. अजून 15 ते 16 पण श्लोक आपल्याला पाहायचा आहे आणि मग आपल्याला माऊलींच्या ओव्या पाहिजेत. तर आज आपण इथे थांबूया आणि 15 आणि 16 नंतर ओव्या आपण पुढल्या शुक्रवारी बघू. म्हणजे जरा तमोगुणातून आपण बाहेर पडू. आज तमोगुणाने आपल्याला फारच हे केलं आहे, पण एक आधार आपल्याला दिला आहे की सत्वप्रवृद्ध जावे. सत्व वाढला तर काय होतं, सत्व वाढलेला असताना देह टाकला तर ह्या 7 लोकांमध्ये आपल्याला जन्म मिळतो. रजोगुणी माणसाला पण काय होतं आणि तमोगुणी माणसाचं पण काय होतं, असं दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. सुरुवातच करताना मी असं म्हटलं की आपल्याला तमोगुणीचा विचार की फारसा करायची आवश्यकता नाही, कारण तमोगुणाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्या कोणामध्ये नाहीत. पण सावधपण आपण ठेवावं. कुठे काही मनामध्ये जरा जरी किलमिश आलं तमोगुणाचं तरी त्याला आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. यासाठी भगवंतांनी आपल्याला तमोगुण दाखवून दिला आहे. तो तमोगुण कधीही मनामध्ये, अगदी दुसऱ्यासाठी शत्रूसाठी सुद्धा वाईट भावना मनामध्ये येऊ द्यायची नाही असा विचार आपण करून तमोगुण आपल्यामध्ये येणार नाही असा प्रयत्न करायचा. थोडं रजोगुणाकडून सत्वगुणाकडे जायचा पण प्रयत्न करायचा. आणि असं केलं तर काय होईल, तर आयुष्यभर जसं सत्वगुणामध्ये राहणाऱ्या माणसाला पुढला जन्म कसा मिळतो हे भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे. त्या भगवंताच्या शब्दावर ते वैश्विक सत्य आहे, भगवंतांनी सांगितलेलं सत्य आहे. त्यावेळी त्या सत्यावर दृढ विश्वास ठेवून आपण सत्वगुणाचं आचरण करू अशा प्रकारचा विचार याच्या श्लोकातून आपण घेऊया. उर्वरित भाग पुढल्या शुक्रवारी पाहूया. धन्यवाद.